चला नमस्कार. पोलीस पाटील भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे सर्वाधिक विचारलेले आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण घेऊन आलो. ठीक आहे. पोलीस पाटील भरती तुमचा पेपर जो आहे तो 12 ऑक्टोबर या दिवशी पेपर आहे. सेम तुम्हाला सामान्यांचे काय 20 क्वेश्चन विचारले जाणार आहे असे विचारते. पहिला क्वेश्चन, स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय आहे? एकदम सोपे आणि सिंपल असेच तुम्हाला क्वेश्चन विचारतील. काय नाव आहे बघा, स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव. आता स्वामी विवेकानंद इथं प्रश्न आहे, तुम्हाला इतरही प्रश्न विचारतील जे तुम्हाला समाज सुधारक चॅप्टर मध्ये विचार दिलेला आहे. कोणाचं गाव विचारतील, ठीक आहे, जन्म विचारतील, पुस्तक विचारतील आणि नाव विचारतील. तर स्वामी विवेकानंद पूर्ण नाव काय? तर नरेंद्र दत्त. हे स्वामी विवेकानंदांचं लहानपणी त्यांची आई त्यांना नरेन नावाने ओळखायची. काय? नरेन म्हणायची. तर ओके, चलो पुढचं बघा. ठीक, पुढचा, महाबळेश्वर हे जे काय थंड हवेचे ठिकाण आहे कुठल्या जिल्ह्यात आहे? मग अनेक तुम्हाला भारतातलं देतील, सगळ्यात जास्त महाराष्ट्राभर असते. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे. तर हे महाबळेश्वर सातारा या जिल्ह्यात आहे. कुठं? सातारा. मग कोल्हापूर मधलं पन्हाळा आहे, ठीक आहे. पुण्यामधलं लोणावळा, खंडाळा हे सुद्धा तुम्हाला विचारते. पुण्यामधलं कुठलं आहे? लोणावळा, खंडाळा, ठीक आहे. त्याच्यानंतर रायगड मधले खूप सारे ठिकाण आहेत. ते रायगड मधले तुम्हाला विचार. पुन्हा साताऱ्यामधलं वेगळं कुठलं आहे? तर पाचगणी नावाचं जे आहे, ठीक आहे, पाचगणी हे सुद्धा साताऱ्यामध्ये आहे. त्याला टेबल लँड म्हणून ओळखलं जातं. महाबळेश्वर सुद्धा साताऱ्यामध्ये. रायगड मधलं माथेरान ह्या सुद्धा अनेक वेळा तुम्हाला प्रश्न विचारलाय की माथेरान हे कुठल्या जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. सेम तुम्हाला अशाच प्रकारे क्वेश्चन विचारले जातील. पुढचं बघा. आता हा क्वेश्चन पाहण्याअगोदर बघा, तुम्हाला जर पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर हा आपला नंबर आहे बघा, 95 52 62 95 63. या नंबरला फक्त हाय करा, व्हॉट्सअपला गोविंद नबल सर नावाने सेव्ह करा आणि हाय पाठवून द्या. तुम्हाला जर पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्याची सुरू आहे, 12 ऑक्टोबरला पेपर आहे, बॅच घ्यायची असेल तर हा नंबर सेव्ह करा. बॅचची फीस आहे फक्त 990 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे आणि शक्यता आहे सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याच बॅचमधले येतील, ठीक आहे. क्वेश्चन बघा, डेक्कन क्वीन ही दिल्ली आहे. ही रेल्वे खाली कुठल्या मार्गावर धावते असं तुम्हाला विचारले. मग दिल्ली ते कन्याकुमारी, मुंबई ते दिल्ली, मुंबई ते नागपूर, तर पुणे ते मुंबई या दरम्यान ही डेक्कन क्वीन धावते. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे काही 2 करार झालेत, एक अकोला करार आणि नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये कुठं भरलं जातं? तर नागपूर या शहरामध्ये भरलं जातं. ओके, चला तुमचा जास्त वेळ घेत नाही. सेम तुम्हाला अशाच प्रकारे क्वेश्चन विचारेल. पुढचा क्वेश्चन बघा, खालीपैकी कोणत्या लसीमुळे बघा अर्भक आणि लहान मुलामध्ये शेयाचा, शे म्हणजे काय बाबांनो? शे ज्याला टीबी म्हणतो आपण. शे म्हणजे काय? ज्याला टीबी म्हणतो, टीबी, ठीक आहे. या शेयाचा प्रतिबंध करता येतो कशामुळे? त्रिगुणी लस बघा, डीटीपी बूस्टर. तर बीसी बघा, बीसीजी ही जी लस आहे, बीसीजी या लसीमुळे काय, हा जो टीबी आहे ज्याला क्षयरोग म्हणतात याला प्रतिबंध करता येतो. पर्याय क्रमांक तुमचा 3 आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया बघा. वसई आणि अर्नाळा ही किल्ले खाली कुठल्या जिल्ह्यात आहे? बघा 2 आहे इथं, तुम्हाला अर्नाळा लिहितो मी, अर्नाळा, आणि दुसरं कर्नाळा, करणारा, ठीक आहे. सेम आहे, फक्त एका शब्दाचा अक्षराचा फरक आहे. अर्नाळा, तुम्हाला अर्नाळा कुठला आहे? अर्नाळा आणि वसई कुठे आहे बाबांनो? तर रायगडमध्ये. अर्नाळा रायगडमध्ये, वसई रायगड. पण नरनाळा जर तुम्हाला कर्नाळा जर तुम्हाला विचारलं, कधी कधी नरनाळा आहे, नरनाळा कळला नाही, ते नरनाळा आहे, ठीक आहे. तर ही नरनाळा कुठे आहे? तर अकोला आहे, अकोल्याला नरनाळा आहे. ते मग तुम्हाला नरनाळा विचारतील तर अकोल्याला आहे. जर अर्नाळा विचारलेला आहे, हे कर्नाळा आहे, अर्नाळा आहे, क येतील हा, प्री मिस्टेक. कर्नाळा आहे, कर्नाळा रायगडचे, वसई सुद्धा रायगडचे. सेम हेच क्वेश्चन तुम्हाला विचारते. चला पुढचा अशा प्रकारे क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा, देशातील सर्वात पहिले मातीचं धरण म्हणून गणलं जाणारं गंगापूर धरण, त्या धरणाचं नाव आहे गंगापूर धरण. हे कोणत्या शहराजवळ आहे? नगर शहर. आता नगरचं नाव सुद्धा तुम्हाला विचारलं तर अहिल्यानगर झालं, लक्षात ठेवा. आता अहमदनगर नाही तर काय आहे? अहिल्यानगर आहे. मग तुम्हाला विचारतील नगरचं नाव सुद्धा विचारतील, अहिल्यानगर, लक्षात ठेवा. पुणे, नाशिक की नागपूर? तर गंगापूर धरण हे पहिलं मातीचं धरण आहे. कुठल्या शहराजवळ आहे? तर नाशिक या शहराजवळ आहे. नाशिक. पर्याय क्रमांक तुमचा 3 करेक्ट आहे. पुढचं बघा, संत्री दिलाय, ठीक आहे. आता संत्रीमध्ये खालीपैकी कुठले आम्ल असतं? जसं तुम्हाला मी लिंबामध्ये म्हटलं होतं, कालच्या याच्यात आपण लिंब विचारले की लिंबामध्ये कुठलं आम्ल असतं. त्याच्यानंतर चिंच आहे, या चिंचेमध्ये कुठलं आंबा असतं, ठीक आहे. मुंगी चावली, तुम्हाला मुंगी चावते तर मुंगी चावल्यावर कुठलं आम्ल असतं? तसं संत्रीमध्ये कुठलं असतं? तर सायट्रिक नावाचं आम्ल असतं. कुठं? सायट्रिक. मुंगी चावल्यानंतर फॉर्मिक नावाचं आम्ल असतं मुंगी चावल्यावर. चिंचामध्ये टार्टारिक नावाचं आम्ल असतं चिंचामध्ये.
आणि लिंबामध्ये सुद्धा सायट्रिक नावाचंच हे आम्ल असं सेम तुम्हाला क्वेश्चन एकाच क्वेश्चन तुमचे 5 ते 4 क्वेश्चन इथं कव्हर झालेले आहे. ओके, चला पोलीस पाटील भरती जालना जिल्हा सुरू झाली. तुम्हाला कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर परत एकदा नंबर देतोय, लक्षात ठेवा. शेवटचं त्यानंतर आपली बॅच पूर्णपणे फुल झालेली असेल 95 52 62 95 63 या नंबरला कॉल करा किंवा हाय पाठवा व्हॉट्सअपला. तुम्हाला लिंक पाठवली जाईल. आपलं अकॅडमीचं नाव आहे अकॅडमिक, काय श्री अकॅडमी. ऍप डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल. ओके, चला. खालीपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील म्हणजे आपला महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे? कुठला आहे? मुंबई बेंगलोर पुणे नाशिक धुळे कोलकाता मुंबई दिल्ली. तर धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातील एकही गट हा अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये मोडत नाहीये? मग उस्मानाबादचं सुद्धा नाव आता काय झालंय? धाराशिव झालं. उस्मानाबाद देणार नाहीत तुम्हाला, धाराशिव देखील लक्ष ठेवा. त्यानंतर औरंगाबादचं सुद्धा नाव आता छत्रपती संभाजीनगर झालं. इथं सुद्धा तुम्हाला औरंगाबाद देणार नाही, छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचं पुणे नागपूर. तर नागपूरमध्ये एकही जिल्ह्यामध्ये अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये मोडत नाही नागपूरचा, बाकी सगळे मोडतात. तुम्हाला इथं साताऱ्यातलं सुद्धा विचारलं महाबळेश्वर कुठलं, तसं आता तुम्हाला प्रश्न विचारलाय. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात? आता या अगोदर तुम्हाला शिकवलं की आता हे माथेरान आहे. हे माथेरान कुठं आहे? तर हे रायगड मध्ये. आता त्यांनी प्रश्न काय विचारला बघा तुम्हाला, रायगड बी दिलंय माथेरान बी दिलंय. बघा रायगड दिले का, माथेरान बी दिलंय. आता विचारलं कुठल्या तालुक्यात आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारतात. तर कर्जत तालुक्यात आहे. कुठला? कर्जत तालुक्यामध्ये माथेरान आहे. आणि जिल्हा जर विचारला तर रायगड लक्षात ठेवा. ओके, इकडे महाड आहे, हे पण रायगड मधलंच आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? तर या पर्यायामध्ये सिंधुदुर्ग जो किल्ला आहे, समुद्रातला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला लक्षात ठेवा. पुढचा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सगळ्यांना माहिती आहे. सफरचंद झाडावरून कसं पडलेलं आहे त्यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला. तो टोपीवाला पाहिला असेल तुम्ही ॲडव्हर्टाइज मध्ये, पिक्चर मध्ये. ठीक आहे, तर कोण आहे? त्याचं नाव आयझॅक न्यूटन आहे. या न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. आता त्याच्यामुळेच घेतोय कारण तुमची एक्झाम आहे 12 तारखेला आणि बॅच पटकन घेऊन टाका. पुढचं बघा, रक्त गटाने रक्त इतर टिंब 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 रक्त गटाचे रक्त इतर कोणत्याही रक्त गटाच्या व्यक्तीला चालतं. म्हणजे असा व्यक्ती आहे रक्त गट आहे त्याचं रक्त कोणाला देऊ शकता? ए बीला बीला एला सगळ्यांना देऊ शकता. या रक्तगटाच्या व्यक्तीला युनिव्हर्स डोनर म्हणतात. युनिव्हर्स म्हणजे तो सगळ्याला रक्त देऊ शकतो असा एक रक्तगट आहे, तो म्हणजे ओ रक्तगट. काय आहे हा? ओ रक्तगटवाले कुणालाही रक्त दान करू शकतात, देऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? मग तुम्हाला मोसंबीसाठी विचारतील, बोरासाठी विचारतील. ठीक आहे, तर संत्र्यासाठी नागपूर प्रसिद्ध आहे. ठीक आहे, नाशिकलं निफाड शहर आहे. निफाड नाशिक मधलं निफाड आहे. हे निफाड कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आशियातली सगळ्यात मोठी बाजारपेठ कांद्याची इथं आहे. यवतमाळला सगळ्यात जास्त चुनखडी सापडते. ठीक आहे, ओके. पुढचा, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा या ज्या नद्या आहेत त्या नद्याचा संगम. आता तुम्हाला जी नोट्स दिली त्या नोट्स मध्ये सगळे संगम दिलेले आहेत, ते पण वाचून घ्या. ज्याने बॅच घेतली त्या बॅचवाल्यांना सगळ्यांना नोट्स दिलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करा. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा याच्या नदी यांचा संगम कुठे होतो? मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, नरसिंहपूर. आता बघा, नरसिंहपूर किंवा नरसिंहवाडी त्याला म्हणतात, या ठिकाणी भीमा आणि नीरा या दोन नद्याचा संगम होतो. कुठं आहे? तो सोलापूरमध्ये आहे. आता राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती की गृहमंत्री? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती. हे राज्यसभेचे पदसिद्ध काय असतात? अध्यक्ष असतात किंवा सभापती असतात. खालीपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात? 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा ज्यांनी केलाय त्याला स्थानिक स्वराज्याचा संस्थापक जनक म्हणतात. तो आहे लॉर्ड रिपन. लक्षात ठेवा, लॉर्ड रिपन महत्वाचं. हे मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलेले क्वेश्चन आहेत. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झालेला आहे? तर कुठं सुरू झालाय? प्रवरा नगर. आता हे कुठं आहे प्रवरा? तर अहिल्यानगर या ठिकाणी आहे. प्रवरा नगर कुठे आहे? अहिल्यानगर. मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
म्हणजे समजा तुम्हाला किती वर्ष पूर्ण झाले तर तुम्ही मतदान करू शकता, तर 18 वर्ष पूर्ण पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला मतदान करता येतं. लक्षात ठेवा. तुम्हाला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राहायचंय, सरपंच, उपसरपंच तुमचं वय किती पाहिजे? तर 21 वर्ष. तुम्हाला आमदार व्हायचंय, ठीक आहे, पंतप्रधान व्हायचंय, लोकसभेची निवडणूक लढवायची तुम्हाला किंवा राज्यामध्ये विधानसभा व्हायची किंवा मुख्यमंत्री आहे, तुमचं वय किती? तर 25 वर्ष वय असेल तर तुम्हाला निवडणूक लढवता येते. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. झाले. हे अत्यंत महत्त्वाचे खूप इम्पॉर्टंट आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. नंबर तुम्हाला वारंवार दिलेला आहे कारण यासाठी, कारण तुमची प्रक्रिया लवकरच आहे. तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल, लक्षात ठेवा, जालना जिल्हा पोलीस पाटील हा आपला नंबर आहे. या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला बॅचची लिंक पाठवली जाईल, तुम्ही बॅच डाउनलोड करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चला थांबतोय.